नमस्कार. नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील 864 पुनर्वसन सदनिकेच्या वितरण समारंभाच्या कार्यक्रमानिमित्त व्यासपीठावर उपस्थित असलेले राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आपले उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब, विधान परिषदेचे सभापती श्री राम शिंदे साहेब, विधानसभेचे अध्यक्ष जे आत्ताच गेले ते राहुल नार्वेकर, ॲडव्होकेट मंगलप्रभात लोढाजी, आशिष शेलारजी, नीलमताई गोरे, पंकज भोयार, श्रीमती मनीषा कायंदे, श्रीमती रितू तावडे, श्री सदा सरवणकर, तसेच गृहनिर्माण विभागाचे सर्वच अधिकारी, आपण सगळे चाळीतले निवासी, तसेच या कार्यक्रमाच्या निमित्त उपस्थित असलेले सर्वच सन्माननीय व्यासपीठावरील सन्माननीय सदस्य आणि बंधू भगिनींनो, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक युगपुरुष शिवाजी महाराज, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज, स्वराज्य जननी जिजाऊ माँसाहेब छत्रपती शाहू महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, मौलाना आझाद या सर्वच महामानवांना मी अभिवादन करते. खरं तर आजचा दिवस नायगाव बीडीडी चाळीतील रहिवाशांसाठी अत्यंत आनंदाचा, अभिमानाचा आणि ऐतिहासिक क्षण आहे. जवळजवळ 4 दशकाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आज पहिल्या टप्प्यातील 864 लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काच्या घराच्या चाव्या सुपूर्द करण्याचा हा कार्यक्रम म्हणजे आपल्या सुवर्णक्षण अनुभवता येत आहेत. ही घरं म्हणजे केवळ इमारत किंवा सिमेंट विटाचं बांधकाम नाही, तर हे आपल्या स्वप्नांचं, आशा आकांक्षाचं प्रतीक आहे. सन 1920च्या सुमारास उभारण्यात आलेल्या या ब्रिटिशकालीन बीडीडी चाळीच्या मुंबई सर्वांगीण विकासाच्या इतिहासाच्या ह्या साक्षीदार ठरलेल्या आहेत. मात्र या चाळीचा इतिहास हा केवळ इतिहास नाही, तर तो इथं राहणाऱ्या कष्टकरी सर्वसामान्य कुटुंबाचं संघर्ष, जिद्द आणि एकात्मतेचा इतिहास आहे. गेली जवळपास 4 दशकं येथील रहिवासी अधिक सुरक्षित, सुसज्ज आणि सन्मानाने जगता येईल अशा घरांच्या प्रतीक्षेत होते. आज या दीर्घ संघर्षाला यश मिळालं असून या बीडीडी चाळी वासियांच्या आयुष्यात एका नव्या पर्वाची सुरुवात होत आहे. आत्ताच आपण गृहप्रवेश पाहिला, ते किती आनंदानं कुटुंबात आत गृहप्रवेश केला आणि हे बघून खरोखरच आपल्या सर्वांनाच मनापासून आनंद झालेला आहे. गिरणी कामगारापासून ते सर्वसामान्यांपर्यंत अनेक पिढ्या या चाळीमध्ये गेल्या, राहिल्या. हक्काच्या आणि हवेशीर घराचं स्वप्न आपण सगळ्यांनीच अनेक वर्षापासून पाहिलेलं होतं. आज 864 घराच्या चाव्यांचं वाटप करून आम्ही सगळ्यांनीच त्या स्वप्नाला वास्तवात रूप देण्याचं काम केलेलं आहे. मुंबईमध्ये झालेल्या विविध चळवळी, आंदोलनामध्ये या चाळींनी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. पूर्वी BIT आणि बीडीडी चाळी यांना मुंबईतील कामगार विश्वात खरं तर महत्त्वाचं स्थान होतं. बटाट्याची चाळ या पुस्तकातून आपले सर्वांचेच लोकप्रिय लेखक पु ल देशपांडे यांनी आपल्या चाळीतल्या सर्वच जीवनक्रमाचं अतिशय सुंदर वर्णन केलेलं आपण सगळ्यांनाच माहिती आहे. आपण कितीही मजली इमारती आणि टॉवर्स त्या ठिकाणी बांधले तरी या चाळीच्या ऋणातून आपण मुक्त होणार नाही. खरं तर संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांपैकी अनेकांचं वास्तव्य या मुंबईच्या चाळीमध्येच होतं हे आपल्याला माहिती आहे. मागील वर्षी वरळीतील सदनिकांचं वाटप करण्यात आलं. त्यावेळी आदरणीय दादांनी तेथील घरांची पाहणीही केलेली होती आणि घरांच्या दर्जाबाबत समाधानही व्यक्त केलेलं होतं. आदरणीय दादांनी चाळीतील रहिवाशांना स्वतःची चांगली घरं विकू नयेत असा सल्ला दिला होता. कुठल्याही वास्तूचं बांधकाम हे गुणवत्तापूर्वक
दर्जेदार आणि पर्यावरणपूरक झालं पाहिजे असा त्यांचा नेहमी आग्रह असायचा. राज्य शासन आणि म्हाडा हे नेहमीच सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी नेहमीच कटिबद्ध आहेत. म्हाडा ही देशातील सर्वात मोठी गृहनिर्माण संस्था आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. म्हाडाने आतापर्यंत आपल्या राज्यामध्ये 9 लाख घरांची निर्मिती केलेली आहे आणि ही अत्यंत स्तुत्य बाब आहे. प्रत्येक कुटुंबाला सुरक्षित, सुसज्ज आणि सन्मानानं जगता येईल असं घर मिळावं हा शासनाचा दृढ संकल्प आहे. नायगाव पुनर्विकास प्रकल्प हा या संकल्पाचा साकार झालेला उत्तम नमुना आहे असं म्हणायला काही हरकत नाही. विशेष आनंदाची बाब म्हणजे गुढीपाडव्याचा सण आता हे सर्व लाभार्थी आपल्या नवीन हक्काच्या घरात साजरा करणार आहेत. या शुभमुहूर्तावर घराच्या चाव्या देणे ही केवळ औपचारिकता नाही तर बीडीडी वासियांना दिलेली एक ही अमूल्य भेट आहे. म्हाडाने या ठिकाणी अतिशय चांगली दर्जेदार घरं चाळीवासियांना उपलब्ध करून दिल्याबद्दल म्हाडांचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री संजीव जयस्वाल, म्हाडाच्या मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी श्री मिलिंद बोरीकर आणि त्यांची संपूर्ण टीम, अभियंते, मजूर व या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करते. तसंच चाळीतील रहिवाशांनी अतिशय संयमानं आणि सहकार्यानं ही प्रक्रिया पूर्ण केल्याबद्दल मी त्यांचंही अभिनंदन करते. ज्या रहिवाशांना आज चाव्या मिळत आहेत त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करते. तुमचे नवीन घर तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आरोग्य घेऊन येवो हीच प्रार्थना करते. उर्वरित लाभार्थ्यांनाही लवकरच घरे मिळतील याची ग्वाही मी या निमित्ताने देते. या कार्यक्रमाला मला बोलवल्याबद्दल सर्वांचेच आभार मानते आणि इथेच थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.